रोज रात्री मी ठरवून ठेवते की उद्या सकाळी मी 6 वाजता उठणारच आणि मी व्यायामाला सुरुवात करणार. कारण की खूप दिवस झाले मी जरा व्यायाम बंदच केलाय, तुम्हाला माहितीच असेल. व्यायाम पण बंद आहे, त्यासोबत मी डाएट सुद्धा बंद केले. त्यामुळे माझं वजन एवढं वाढलंय. आज सकाळी उठेल, उद्या सकाळी उठेल ही इच्छा फक्त माझी इच्छाच राहत आहे, पण आणि रोज 7लाच उठत आहे. तर कालपासून सासूचं सुरू आहे की इडल्यांचं टाक. मी पण त्यांना सांगितले की तुम्ही तांदूळ वगैरे नीट करून घ्या. मी इडलीचं टाकणारच होते काल, पण विसरून गेली. मग आता पहिलं सर्व किचनमधलं काम आवरलं. चला म्हटलं, सासूची खूप इडल्या खायची इच्छा आहे, पूर्ण करून टाकूया. सासूची इच्छा आपण पूर्ण नाही करणार तर कोण करणार, बरोबर की नाही. जेव्हा माझं लग्न झालं ना, त्यावेळेसपासूनच माझं आणि सासूचं एक वेगळंच नातं आहे. वेगळं म्हणजे तुम्ही मैत्रिणीचं असंही म्हणू शकता. माझं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच महिनी माझ्या जाऊबाई ज्या आहेत त्या मला म्हणाल्या की मला ना पोलीस व्हायचं आहे. त्यांची खूप दिवसाची इच्छा होती, पण घरी कोणी सांभाळणारं नव्हतं. म्हणजे सासूबाईला फार काही जमत नाही किचनमधलं, त्यामुळे त्या घरीच होत्या आणि घर सांभाळत होत्या. पण माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की मला पोलीस व्हायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला पोलीस व्हायचं आहे तर तुम्ही जा. त्यानंतर त्यांनी ग्राउंडवर प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आणि मग त्या त्यांच्यातच गुंतल्या होत्या. म्हणजे त्यांना माझ्यासाठी वेळच नव्हता. त्या सकाळी जायच्या, सकाळी त्यांचं ग्राउंड असायचं, तिथे प्रॅक्टिस करायच्या. त्यानंतर त्यांचा क्लासेस असायचे, क्लासेस झाले की मग ते लायब्ररीमध्ये जायच्या, संध्याकाळी यायच्या. त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. मग सासूबाई आणि आम्ही दोघीच मैत्रिणी झालो. खूप आवडतात. आमचा टिफिन तसा झालाय. याच्यामधली चपाती होती, मी किचनमध्ये गेली नाही, काय केलं नाही, ते तुकडे तुकडे होते ते डस्टबिनमध्ये टाकून दिले आणि मला म्हणते ती चपाती खायची नाही. इकडे बघ, टीचरला तुझं नाव सांगते, नाही सांगत. आणि हे आल्याबरोबर चेहऱ्याला, इकडे बघ, माझ्याकडे नाकाला, केसांना पीठ लावून ठेवलंय. बॉक्सर म्हणजे का मी बघतोय कोण जिंकलंय कोण नाही, निकाल काय लागलाय ते बघतोय. हे नाही पाहिजे, हेच बघायचं असते आज, कोण जिंकलं, कोण विजयी होऊन आलंय आपल्याला बघायचंय. मी आली आहे माझ्या रूममध्ये, सर्व कामं माझी झालेली आहेत. आली आहे रूममध्ये यासाठी बसले की आता मी करते व्हिडिओ एडिट, म्हणून बसली आहे. हा थोडा वेळच असतो जो माझ्याकडे असतो. बिट्टू पण आली होती, तिला म्हटलं थांब 5 मिनटं, मला एक व्हिडिओ एडिट करू दे, मी तुझ्याचकडे येते. नाही, मी पोलीसला फोन नाही लावत. तू तुझं स्टडी कर, मी पोलीसला फोन नाही लावत. नाही, मी मोबाईल पण नाही बघत, मी माझ्या बिट्टूचा स्टडी घेते. ते झालं का इरेज करून. इथे मी यांच्यावर रागवली आहे, कारण यांनी काय केलं ना, बिट्टूची तयारी झाली, मी तिला ट्युशनला घेऊन निघाली. त्यानंतर बिट्टू रडत होती की मला ट्युशनला जायचं नाही. आणि हल्ली ती 4-5 दिवस झाले तसंच करत आहे की मला ट्युशनला जायचं नाही, खूप रडते. तर बिट्टूचे पप्पा म्हणाले की राहू दे तिला, ती खूप रडत आहे, आजच्या दिवस तिला घरीच ठेव. म्हणून मी खूप रागावली आहे त्यांच्यावर. ते माझ्याशी बोलतायत, मी त्यांना काहीच उत्तर देत नाही. मम्मी, मी रागावलेली आहे तुझ्यावर. सॉरी बिरी, तू बोलूच नको मला. ज्यावेळेस मी तिला घेऊन जात होती ट्युशनला, त्यावेळेस एवढी रडत होती ना, आणि जसं तिच्या पप्पांनी तिला नाही म्हटलं, लगेचच खुश झाले. आताही किती खुश झाली आहे बघा. मगाशी तर एवढा भोंगा लागला होता, आता मस्त टामाटामा गोष्टी सांगत आहेत आजीबाई मला इथे. तर 7 वाजलेत रात्रीचे. आता डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेत, बस आता मिक्सरमधून काढून घेते. आजकाल व्हिडिओवरती एवढे व्ह्यूज कमी असतात, व्ह्यूज तर कमी असतातच, त्यासोबत लाईकही खूप कमी. त्यामुळे माझी जराही इच्छा होत नाही आहे व्हिडिओ बनवायला, म्हणून मी थोडेच व्हिडिओ बनवत आहे आजकाल. कधी कधी तर असं वाटतं की व्हिडिओ बनवणं सोडून द्यावं, कारण की एका व्हिडिओ मागे मला 1.5 तास लागतात. छोट्यातला छोटा व्हिडिओ जरी असला तरी तो एडिट करायला 1-1.5 तास लागतात. त्यानंतर थंबनेल बनवा, थंबनेल झालं की मग तो अपलोड करा, त्यामध्येच माझा 1-1.5 तास निघून जातो. भाऊजीचे सुरू आहे पॅकिंग, भाऊजी जात आहे उत्तराखंडला. ते इथे जाऊला विचारत आहे की कुठल्या पॅन्टवर कुठली शर्ट शोभते. मग मी इथे आली ना मटका करायला थोडासा. त्यांची थोडी पॅकिंगमध्ये मदत केल्यानंतर जाऊ आल्या किचनमध्ये भाऊजीच्या टिफिनची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी बटाट्याची चटणी बनवली आहे. भाऊजी गेल्यानंतर पूर्ण घर जरा सामसूम वाटत होतं. जाऊही त्यांना सोडायला चौकात गेल्या होत्या, त्यासोबत त्यांना तिकडनंच डॉक्टरकडे सुद्धा जायचं होतं. त्यामुळे मला एकटीला फार बोर होत होतं घरी. तसं तर भाजीला चिकन आणलेलं होतं, म्हणून टेन्शन नव्हतं भाजीला काय बनवावं. डायरेक्ट चिकन शिजल्याबरोबर भाजी बनवून घेतली. तुम्हाला जर माझी खरंच ब्लॉगिंग आवडत असेल, मनापासून तुमची इच्छा असेल की मी ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवावी, तर सर्वांनी लाईक करा, म्हणजे मला समजेल की खरंच तुम्हाला माझे ब्लॉगिंग आवडतात. तर इथे गरमागरम भाजी झाल्यानंतर भाकरींसोबत मस्त त्याचा स्वाद घेतला. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.